यास जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता. त्या वचनाविषयी आपण प्रभूकडे जाऊया, प्रार्थना करू की देवानं आज आपल्यावर कृपा करावी आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा त्याची भेट व्हावी. प्रभुदेवा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवबापा तू मंडळीची रचना केलीस आणि देवबापा त्या मंडळीनं कशा रीतीनं या जगामध्ये जीवन जगावं यासाठी तुझं शास्त्र वचन त्या मंडळीला तू दिलंस. प्रभू, आज आम्ही ते शास्त्र वचन वाचलं जे संत पॉल कलसेच्या मंडळीला लिहितो. त्यांना उत्तेजन देतो की कशा रीतीनं त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रवासामध्ये जगावं. आज पुन्हा एकदा प्रभू ती आठवण तू आम्हाला करून देत आहेस. आम्हाला मार्गदर्शन देवा तू करत आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. तुझे उपकार स्तुती करतो प्रभू देवा, कारण आज पुन्हा एक वार तू आम्हाला ही संधी दिलीस की आम्ही शास्त्र वचनाद्वारे देवापा तुझ्या वचनाकडे पाहावं आणि त्याद्वारे देवा तू आमची भेट घ्या. माझं स्वतःचं अशक्तपण आहे, तरीही देवा त्या पलीकडे जाऊन तुझं महान सामर्थ्य देवापा तू प्रगट करतोस आणि आमच्यासाठी बोलतोस, याबद्दल तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आमेन. आज सकाळी मी प्रत्येकाच्या आपल्या चर्चच्या ग्रुपवर आणि प्रत्येक ठिकाणी एक फ्लायर बनवलेलं होतं, जसं मी अनेक दिवस झालं बनवतो. तर टाकलेलं होतं की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड आज्ञा नाही. आणि रोमकरासपत्र 8वा अध्याय पहिलं वचन जे आहे त्या संदर्भात बोलतात ते फार स्पष्ट आहे की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड आज्ञा नाहीये. मग जर दंड आज्ञा नाहीये आणि दंड आज्ञेपासून जर मुक्ती आहे तर तिथूनचा जो प्रवास आहे त्या प्रवासासंदर्भात आजचा संदेश आहे. म्हणजे दंड आज्ञेपासून मुक्ती, कृपेद्वारे तारण, पण त्याच्यानंतर काय प्रवास आहे. तर हा जो प्रवास आहे या प्रवासाला पवित्रीकरणाकडे असणारी वाटचाल आणि त्याला सॅन्टिफिकेशन असं पण म्हणण्यात येतं. हा जो शास्त्र भाग आहे, यास्तव तुम्ही जर ख्रिस्त येशूमध्ये उठविले गेला असं जे शास्त्र वचन आहे, तर ख्रिस्त येशू देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथे वरील गोष्टी मिळवायचा यत्न करा. हे वचन आणि रोमकरासपत्र 8वा अध्याय पहिलं वचन जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड आज्ञा नाही. हे जी दोन वचनं आहेत, ही दोन वचनं सायमल्टेनियसली एकत्र जाणारी वचनं आहेत. आणि ही जी वचनं एकत्र जाणारी आहेत ती आपल्याला काहीतरी गंभीर इशारा देत आहेत. कारण का आज आपण थोडंसं डीपली जाऊन, थोडंसं अजून आपण गहन जाऊन या गोष्टी संदर्भात विचार करणार आहोत आणि प्रभूचा संदेश ऐकणार आहोत. कारण संत पॉल जो आहे तो या ठिकाणी मूळ ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे त्याविषयी तो आपल्याला बोलत आहे. म्हणजे एकंदरीत ख्रिस्ती जीवन काय आहे या संदर्भात तो सांगत आहे. मूळ पाया. अनेकदा आपण काय करतो माहिती आहे का, हा आमचं तारण झालं, आमचं कृपेनं तारण झालेलं आहे. इथपर्यंत आपण पाहतो वधस्तंभावरील येशू ख्रिस्तानं आम्हाला तारलेलं आहे. इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो एकदम आपण म्हणतो की व्हेरी नाईस आणि खूप एनकरेज आहोत. आणि मग त्याच्यानंतर काय आहे. तर आज मी तुमच्या समोर जे आहे ना, एक शब्द जो आहे जो इंग्लिशमध्ये आहे मॉर्टिफिकेशन म्हणून, ठीक आहे. आणि मॉडिफिकेशन एक असतं आणि मॉर्टिफिकेशन म्हणून असतं. तर आज आपण काय करणार आहे, जे संत पॉल या ठिकाणी बोलत आहे ना ते मॉर्टिफिकेशन संदर्भात बोलत आहे, मॉडिफिकेशन संदर्भात नाही. आणि मग मॉर्टिफिकेशन नेमकं काय आहे, कारण हा शब्द या शास्त्र भागामध्ये फार म्हणजे म्हणतो ना आपण की मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेला हा शब्द आहे. आणि या शब्दावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण एकंदरीत पॉलाचा जो दिशा निर्देश आहे या शास्त्र भागामध्ये 1 ते 7 वचनामध्ये तो तिकडे घेऊन जातो. कारण अनेकदा काय होतं की आपण कन्फ्यूज होतो की मॉडिफाय करणं किंवा मॉडिफिकेशन जे असतं, आणि संत पॉल जे या ठिकाणी म्हणत आहे ते मॉडिफिकेशन म्हणते. मी थोड्या वेळात तुम्हाला संदेशाच्या मध्ये सांगेन की या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि हा काय म्हणत आहे. पण आपण ज्यावेळेस हा शास्त्र भाग वाचतो अनेकदा ख्रिस्ती विश्वास जो आहे तो थोडासा कन्फ्यूज झालेला आहे आजच्या जे मॉडर्न ख्रिश्चॅनिटी आहे ती. आणि मॉडर्न ख्रिश्चॅनिटी काय करत आहे, या ख्रिस्ती जीवनाला मॉडिफाईड जीवन कसं करावं या गोष्टीकडे लक्ष केंद्रित होत आहे. आणि तिकडं ते आकर्षित करण्यात येत आहे लोकांना की तुम्ही तुमच्या जीवनाला बदला, तुम्ही तुमच्या जीवनाला थोडंसं बदला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल करा.
हे एनकरेज करण्यात येतं. पूर्वी तुम्ही कदाचित एखादं व्यसन करायचा, पूर्वी कदाचित तुम्ही एखादं वाईट गोष्टीमध्ये होता, आता त्याला काय करा, मॉडिफाय करा, आता तुम्ही त्याला बदला आणि चांगलं बना, या गोष्टीकडे आकर्षित करण्यात येत आहे. पण संत पॉल जो आहे तो थोडस आपल्याला एकदम या ठिकाणी घेऊन जातो आणि तो हे नाही शिकवत या शास्त्र भागामध्ये. तो असं नाही सांगत आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. संत पॉल या शास्त्र भागामध्ये हे सांगत आहे की तुम्ही कोण होता. हे फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही कोण होता हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं, तुम्ही त्यावेळेस फिक्स असता, त्याच्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे इकडं तो घेऊन जात नाही तुम्हाला. तुम्ही कोण होता हे जर तुमच्या ज्ञानात किंवा तुमच्या मस्तिष्कामध्ये फिट असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे क्लॅरिटी होईल की कशा रीतीने आपल्याला पाऊल टाकायचंय. जर आम्ही कोण होतो या गोष्टी संदर्भात आपण जर फिक्स नाही आहे तर मग आपण वारंवार काय करतो माहितीये का, मला काय करायचंय, ओके मी ख्रिस्ती झालो, मला काय करायचंय, मी ख्रिस्ती झालो, मला कसं राहायचंय, हा या गोष्टीकडे आपण जात असतो आणि हे पूर्णतः विसरून जातो की माझी आयडेंटिटी काय होती. आणि आज संत पॉल जी गोष्ट आपल्याला सांगत आहे त्याच्या आयडेंटिटी संदर्भात ती आपण जराशी समजून घेऊ. कारण रोमकरास पत्र 8 अध्याय 1 वचन, तुम्हाला मी सांगतो की या वचना संदर्भात अनेक जण म्हणजे म्हणतो ना की मोठ्या प्रमाणात बोलत. आता ख्रिस्त येशूमध्ये दंड आज्ञा नाहीये. आणि जर जेव्हा मी आज ते पोस्ट टाकली, मी तुम्हाला सांगतो मी अनेक पोस्ट टाकलेले त्याच्या अगोदर, पण आज जी पोस्ट टाकली ना त्याला खूप उत्तम प्रतिसाद लोकांना. हा दंड आज्ञा नाही म्हटलं की वी आर हॅपी, आम्ही खुश आहोत, आम्हाला का दंड आज्ञा नाही आणि आम्ही आनंदी आहोत, आमच्या देहाला बरं वाटतंय. आणि प्रत्येक म्हणजे जे कोणी म्हणजे लोक आहेत जे कधी रिप्लाय नाही करत आपण, पण हे बाळासाहेब वचन एकदम भारी, म्हणजे आम्हाला असं पाहिजे का दंड आज्ञा नको आम्हाला. आणि पीपल आर इगर टू गो देअर. त्या गोष्टीकडे काय करतात लोक, आकर्षित होतात की आम्हाला दंड आज्ञा नको, आम्हाला दंड आज्ञा नाही, आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये दंड आज्ञा नाहीये, समाधान आहे आम्हाला बरं वाटतं. पण दंड आज्ञा नाहीये याचा अर्थ हा नाही की आम्ही बेफिकीर राहायला पाहिजे. तुम्हाला समजत आहे की दंड आज्ञा नाहीये, आम्ही बेफिकीर. आता काय दंड आज्ञा नाहीये, ख्रिस्त येशूनं आमच्याकडून सगळं काही काढून घेतलेलं आहे, आम्ही बेफिकीर झालेलो आहोत. पॉल या ठिकाणी आपल्याला अजिबात बेफिकीर राहायला सांगत नाही. म्हणून तो काय करतो, अध्याय 3 मध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो बरं का, अध्याय 3 जो आहे तो आपल्याला पुन्हा एकवार आठवण करून देतो की तुम्ही कोण होता. आता तुम्ही जर ह्या वचनाकडे जर बघितलं तर 3रा अध्याय 1ल्या वचनाची सुरुवात तुमच्या बायबलमध्ये कशी आहे बरं, इंग्लिश बायबलमध्ये कशी आणि मराठी बायबलमध्ये कशी आहे, मला जरा तुम्ही सांगाल का. सुरुवातीचा शब्द काय आहे बरं तुमच्याकडे जो आहे तो काय आहे, म्हणून. माझ्या इथं आहे की यास्तव, ओके माझ्या इथं यास्तव म्हणून. याचा अर्थ नेमका काय होतं बरं, याचा अर्थ हा आहे की जे अगोदर सांगण्यात आलेलं आहे, जे अगोदर बोलण्यात आलेलं आहे ते लक्षात घ्या. Therefore, इंग्लिश मध्ये therefore म्हणजे काय की बाबा जे सांगण्यात आलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की ख्रिस्ती जीवन कसं जगायला पाहिजे आणि कसं तुम्ही मॉडिफाईड व्हायला पाहिजे, कसं तुम्ही मॉडिफाय करायला पाहिजे, या गोष्टीकडे पॉल नेत नाहीये. पॉल म्हणत आहे की तुझी अवस्था काय आहे, तुझी अवस्था काय आहे तिकडं तो घेऊन जात आहे ना. आपल्याला फार कॉन्शियस राहायला पाहिजे कारण आपण ख्रिस्ती आपली अवस्था कधीही विसरू नये. आपण आपली अवस्था ज्या ठिकाणपासून आपल्याला पाचारण आहे आपण कधी विसरू नये. आपण त्या झोन मध्ये जातो आणि आपल्याला ते आवडू लागतं. आता दंडाज्ञा नाही. आता बघा तुम्ही 8वा अध्याय 1 वचन वाचा बरं, तुम्हाला समजेल. तर असं आपण ना हा सेटअप तयार करू. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 1 वचन तुम्ही जरा असं वाचा. इथं काय लिहिलेलं आहे बघा बरं. म्हणजे बघा हा, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना. आणि मग तुमच्या इथे ब्रॅकेट आहे का, ओके तुमच्या बायबलमध्ये ब्रॅकेट दिसतं तुम्हाला, ओके त्याच्यामध्ये काय लिहिलं बरं, म्हणजे कोण आहेत हे लोक जे ख्रिस्त येशूमध्ये, त्यांची साईन काय आहे बरं, ते देहाप्रमाणे वागतायत का, नाही. म्हणजे ख्रिस्तीपणाची सुरुवातच जी आहे, ख्रिस्तीपणाची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी नेमकी काय आहे ती या ठिकाणी रिव्हील होते. आणि पॉल काय म्हणत आहे की ती आयडेंटिटी तुमच्या कृतींनी नाही,
तुम्हाला समजत आहे? ती आयडेंटिटी सुरुवात कशी आहे? ती तुमच्या कृतींनी नाही, तर ख्रिस्तामध्ये तुमची ओळख काय यानं ती सुरुवात होते. म्हणजे तुमच्या नावाला काय जुडलेलं आहे? ख्रिस्त. म्हणजे तुमच्या कृतींवर निर्भर नाही. हो, आता मी ना ख्रिस्त येशूमध्ये आहे, आता मी माझ्या जीवनाला मॉडिफाय करतो. म्हणजे मी काय करतो? त्याला मॉडिफाय करतो, मी बनवतो माझ्या जीवनाला. असं नाही होते. तुम्हाला हे समजून घेणं हे थोडंसं क्लिष्ट आहे, पण हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ओके, हे क्लिष्ट का आहे? अनेकदा आपण काय करतो, मी ख्रिस्ताचा असं ज्यावेळेस येतं ना, आम्ही आमच्या जीवनाला ना स्वतःहून बदलायचा प्रयत्न करू लागतो. ख्रिस्तामध्ये माझी ओळख काय हे समजून घेतल्याखेरीज मी काय करू लागतो? मी स्वतःहून स्वतःला बदलायला लागतो. पण मला सगळ्यात पहिला हे माहित असायला पाहिजे, माझी ख्रिस्तामध्ये ओळख काय आहे. आणि ही ओळख समजून घेण्यासाठी पॉल कलसेच्या लोकांना जी गोष्ट सांगत आहे तिकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणजे मी स्वतःहून स्वतःला कृतींद्वारे बदलावं. म्हणजे मी पूर्वी दारुडा होतो, आता मी दारुडा नाही. मी पूर्वी व्यसनाधीन होता, आता मी शिवीगाळ करणार होता, आता मी शिवीगाळ करणार नाही. हे जे आहे ना, ही माझी डेव्हलपमेंट जर मी स्वतः करायला लागलोय तर मात्र कठीण आहे. कारण का? मी स्वतःला मॉडिफाय करायला लागलो. आणि ही मिस्टेक, ही गोष्ट आज बहुतांश ख्रिस्ती संदेशांमधून, ख्रिस्ती शिकवणींमधून येत आहे की तुम्ही तुमच्या जीवनाला बदला. तुम्ही बघा, ही शिकवण तुम्ही असं कधी ऐकले का? तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे तुम्ही ऐकले? तुम्हाला समजत आहे की इट केम फ्रॉम देअर. लोकांना कानाला आवडतं, किती छान, किती सुंदर. ख्रिस्तीपणातून नाहीये, ख्रिस्तीपणातून नाहीये. तुम्ही तुमच्या जीवनाला मॉडिफाय करू नाही शकत. तुम्ही तुमच्या जीवनाला स्वतःहून बदलू नाही शकत. तुम्हाला मी सांगतो, जे कोणी ख्रिस्ती विश्वासांमध्ये हे लोक प्रॉस्पेरिटी प्रीचर्स आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, दे ऑलवेज एनकरेज दिस. ते उत्तेजन देतात या गोष्टींना की करा, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुम्ही हे करू शकता, तुम्हाला मार्गदर्शन आहे. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये वसणारा काहीतरी अद्भुत अशी गोष्ट आहे, ती तुम्हाला तशी करेल. आणि बघा, तुमच्यामध्ये आहे, तुमच्या शब्दांमध्ये आहे, आणि तिकडे ते तुम्हाला घेऊन जात आहे. तुम्हाला माहित आहे, हे खूप डॅमेजिंग आहे. आणि मनुष्य जो आहे, त्या मनुष्याला हे प्रारंभापासून आवडतं की त्याला उंच केलेलं, त्याला गोंजारलेलं, तू चांगला आहेस हे म्हटलेलं. आणि लोक काय होतात, तिकडं आकर्षित होतात. रिसेंटली मी एक व्हिडिओ बघत होतो आणि बाबा ऐकत होता. तर तो जो बाबाचा व्हिडिओ तो खूप व्हायरल होत आहे. आता तो जिवंत आहे व्यक्ती. एक ओशोचा बाबा आहे, त्याला मी बघितलं. ओशोचा जो शिष्य होता, आणि तो ओशोचा शिष्य कशा रीतीने आता एक नवीन आश्रम त्यानं चालू केलेला आहे. लोकांची गर्दी ओशोसारखीच व्हायला लागली. आणि त्याच्याबरोबरच अजून एक वेगवेगळे बाबा आहेत. ते बाबा स्वतःला पूजून घेत आहेत आणि लोक त्यांना पूजत आहेत. लोक त्यांच्यासमोर डान्स करत आहेत. लोक एकदम आनंदोत्सव करत आहेत. आणि तो असं म्हणत आहे की बघा, मी जो आहे, मी गुरु आहे, पण मी शिष्यांची सेवा करणार आहे. आणि शिष्य जे आहेत ते गुरुची सेवा करत आहेत. किती सुंदर हे वातावरण आहे. आणि गुरु जो शिष्याची सेवा करत आहे तर त्यांना ते खूप आवडत आहे. शिष्य स्वतःला उंच समजत आहेत. आमचा गुरु किती महान आहे. आणि या क्लिष्ट गोष्टींमध्ये ते अडकलेले आहेत. त्यांना आवडत आहे त्या गोष्टी. आज हीच संकल्पना ख्रिस्ती विश्वासामध्ये कशा रीतीने आली आहे की लोक म्हणत आहेत की तुम्ही स्वतःला बदलू शकता, तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे आणि तुम्ही हे करू शकता. आणि लोक करत आहेत का? ॲब्सोल्युटली करायला लागले. लोकांना आवडत आहे. लोकांना हे कानाला ऐकणं आवडतंय की तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. लोकांना आवडायला लागले ते, माझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. मग कुठून का असना, तू बोल तसं होतं. मग मी म्हणतो, मी बोलतो तसं होतं. येशूच्या नावामध्ये मी हे बोलतो आणि हे होऊन जातं. लोकांना आवडत आहे. लोक स्वतःला मॉडिफाय करायला लागले. लोक स्वतःला बदलत आहेत. त्यांना वाटत आहे की आम्हाला बदलू शकतो, आम्ही आमचा बदल घडवू शकतो. आणि असंच आहे का? पॉल आता ती ओरिजिनल आयडेंटिटी दाखवत आहे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आता आम्हाला दंड आज्ञा नाही. मी बेफिकीर झालो, मी आता सगळं मस्त पैकी, वाव किती सुंदर आता लाईफ आहे. आणि म्हणून 8व्या अध्यायाच्या तो जो कंस आहे, त्या कंसामध्ये जे लिहिलेलं आहे ते कोण आहेत? जे कशा संदर्भात राहत नाही? देहा संदर्भात राहत नाही. त्यांचं लक्ष देहा संदर्भात नाही. ते देहाने नाही तर आत्म्यानं जगत आहेत.
म्हणजे नेमकं काय, तर पॉल त्यांची आयडेंटिटी दाखवत आहे. ख्रिस्त येशूमध्ये असणारी तुमची आयडेंटिटी काय. तर बघा तो काय म्हणत आहे उदाहरणामध्ये, यास्तव तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये जर उठवले गेला, यास्तव तुम्ही जर ख्रिस्त येशूमध्ये उठवले गेला म्हणजे तुम्हाला उठवण्यात आलेलं आहे, तुमचं तारण झालेलं आहे, तर तुमच्या आयडेंटिटीला सुरुवात होते. उदाहरणामध्ये पहा हा, एखादा कैदी आहे, ओके, एखादा कैदी आहे आणि त्याची निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे. एखादा आरोपी होता आणि त्याच्यावर आरोप होता, त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्याच्यावर जे काही दोषारोप होते ते दोषारोप आता कोर्टाने नाकारलेले आणि त्याची निर्दोष मुक्तता झाली. आता तो बाहेर आलेला आहे आणि मग जो बाहेर आलेला व्यक्ती आहे त्याच्या नव्या आयडेंटिटीला सुरुवात झालेली आहे. जेव्हा त्याच्या नव्या आयडेंटिटीला सुरुवात झाली आहे, तुम्हाला असं वाटतं का की तो जाऊन, ज्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, तो जाऊन जे आरोप त्याच्यावर झालेले आहेत ते जाऊन तो करा लागलेला आहे? असं कधी नाही आढळलं. कारण निर्दोष मुक्तता झालेला, ज्यांना अपराधी होता पण त्याची निर्दोष मुक्तता झाली, तो जाऊन ते अपराध नाही करणार. तो काय करणार, त्यातून कसा बाहेर पडेल याचा तो विचार करा, कारण त्याची नव्या आयडेंटिटीला सुरुवात झालेली आहे. बघा इथं पुन्हा एकदा, जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसलेला आहे तेथील वरील गोष्टींचा यत्न करा. म्हणजे ऍज सून ऍज त्या आयडेंटिटीला सुरुवात होते. आयडेंटिटी काय आहे की आपसुकपणे तो व्यक्ती काय करतो, वरील गोष्टींकडे लक्ष लावायला लागतो. तो पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष लावत नाही. आयडेंटिटीचा फर्स्ट मार्क जो आहे तो आयडेंटिटी काय की त्याचं लक्ष कुठं असतं, वरील गोष्टींकडे. वर म्हणजे आम्ही वर बघा नाही, वरील गोष्टी म्हणजे ख्रिस्त येशू जेथे आहे तिथल्या गोष्टी, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, 8वा अध्याय 1 वचन, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, रोमकरासपत्र 8वा अध्याय 1 वचन, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये. मग जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचं लक्ष कुठे आहे बरं? पीपल आर व्हेरी हॅपी की आम्हाला दंडाज्ञा नाही, आम्हाला दंडाज्ञा नाही, आम्हाला दंडाज्ञा नाही, पण एक्झॅक्ट मीनिंग काय त्याचं, त्यांना दंडाज्ञा नाहीये. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, जे ख्रिस्त येशूमध्ये त्याचा अर्थ काय होतो, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत याचा अर्थ काय होतो बरं? याचा अर्थ एकदम क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर अर्थ आहे. काय अर्थ आहे बरं? की त्यांचं लक्ष जेथे ख्रिस्त आहे तेथे असतं. आणि म्हणून 8वा अध्याय 1 वचनाच्या त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, ते देहाधीन नाहीयेत. ते देहाधीन आहेत का? ते देहाधीन नाही. त्यांचं लक्ष देहाकडे आहे का? त्यांचं लक्ष देहाकडे आहे. मी पुन्हा सांगत आहे, हे फार गंभीर आहे. लोकांना असं वाटत आहे की दंडाज्ञा नाहीये, याचा अर्थ काय की आम्हाला कुणालाच दंडाज्ञा नाही, आम्हाला पाहिजे तसं आम्ही जीवन जगू शकतो. नाही, बेफिकिरी नाहीये ही, स्वतःला चाचपणीक करणं. दंडाज्ञा नाही याचा अर्थ काय होतो की आपली स्वतःची चाचपणूक करायला पाहिजे की मी बेफिकिरीने नाही राहू शकत, मला पाहिजे तसं मी नाही राहू शकत. तर काय, मला चेक करणं गरजेचं आहे की माझं लक्ष कुठे आहे, माझं लक्ष देहाकडे की माझं लक्ष आत्म्याकडे. कारण तो व्यक्ती काय करतो, तो आत्मिक प्रेरणेनं जात आहे. आत्मिक प्रेरणा तुम्हाला देहाकडे घेऊन नाही जात. तुम्ही पहा की जे स्वतःला बनवण्याच्या कर्मांकडे लक्ष देतात, आम्ही स्वतःला घडवू शकतो, आम्ही जगाच्या गोष्टी मागू शकतो, आमचं लक्ष जगाकडे असावं, हे सर्व देहाधीन असलेले जे लोक आहेत त्या संदर्भात बोलण्यात येतं. आणि संत पॉल याविषयी एकदम क्लिअर आहे की जे तुमच्या मनाला पूर्णपणे पकडते तेच तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणार आहे. हे मात्र एकदम लक्षात ठेवा बरं का. कारण काय होत आहे इथं पॉल म्हणत आहे की तर तुम्ही देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि वरील गोष्टींकडे तुमचं मन असायला पाहिजे. चिन्ह काय आहे की दंडाज्ञा नाही, अरे किती चांगली गोष्ट आहे, दंडाज्ञा नाही, मग त्याची वाटचाल कुठे आहे? त्याची वाटचाल पवित्रतेकडे आहे. त्याची वाटचाल कुठे आहे? पवित्र. तो मॉडिफाय करत बसत नाही बरं का. ओ मी हे करत आहे, मी ते करत आहे, मला हे नाही करायला पाहिजे, मला ते नाही करायला पाहिजे, मला अमुक नाही करायला पाहिजे, मला तमुक नाही करायला. त्याचा दृष्टिकोनच बदलून जात आहे. त्याचा दृष्टिकोन देहाधीन राहतच नाही.
त्याचं लक्ष देहाकडे राहतच नाही. तो प्रत्येक गोष्ट आत्मिक स्वरूपात करू लागतो. तो प्रत्येक विचार आत्मिक स्वरूपात करू लागतो. त्याचा दृष्टिकोन आत्मिकच असतो. काल मी आणि माझी पत्नी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनं मग माझं चेकअप वगैरे केल्यानंतर ना तो बोलत होता काही गोष्टी की तुमचा हे जास्त आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे. मग त्याने सांगितलं, तो म्हटला की तुम्ही किती वर्ष जगणार बघा, विचार करा, असं तसं सांगितलं. लिटरली त्याच्यावर तो आलेला होता. आणि किती वर्ष तुम्ही जगणार बघा, जर तुम्हाला अमुक जगायचं आहे तर तुम्हाला काही काही गोष्टी सोडाव्या लागतील. तर माझी पत्नी बाहेर आल्या मला अशी म्हणाली की एवढं कुणाला जगायचं. मी एवढा आनंदी झालो की मला एवढं कुणाला जगायचं. कारण काय, लक्ष थोडी आहे जगाकडे. एवढं कुणाला जगायचं, एवढी जगायची इच्छा नाही आहे. म्हणजे जेवढं जगावं ते कोणासाठी जगावं, ते ख्रिस्तासाठी जगावं, कारण त्याच्यामध्ये आनंद आहे. आपलं लक्ष जे आहे ते त्या गोष्टीवर मरायचं म्हणजे किती 54, 55, 60 म्हणजे 70, 80 एवढं कुणाला जगायचं. कारण का आम्हाला मरायचं आहे कधी ना कधीतरी. बट वी नीड टू गो टुवर्ड्स क्राइस्ट. आमचं लक्ष वरील गोष्टींकडे आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडे नाही आहे. जेवढं आयुष्य दिलेलं आहे देवाचं गौरव कसं करता येईल तो प्रयत्न करायला पाहिजे. का आमचं लक्ष केवळ जगातील गोष्टींकडे आहे, हे 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 आणि त्याच गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊन जगत आहे. वी नीड टू बी बिट केअरफुल की देहाधीन असणारी लोक असे वागतात, आत्म्याच्या अधीन असणारे असे वागत आहेत. त्यामुळं पॉल काय करत आहे, तुमची आयडेंटिटी काय आहे, तुमची आयडेंटिटी काय आहे हे तो सांगतो. ते फार आवश्यक आहे. आज आपली आयडेंटिटी काय आहे आपण समजणं गरजेचं आहे. म्हणून इथे इंग्लिशमध्ये कोणीतरी वाचेल का पहिलं आणि दुसरं वचन प्लीज. इंग्लिशमध्ये कुणाला बायबल आहे तर पहिलं आणि दुसरं वचन. नाही, रोमन्स नाही, चॅप्टर 3 कॉलोसियन्स वर्स 1 and 3, 1 and 2. If then you have been raised with Christ, seek the things that are above. बघा काय म्हटलेलं आहे, seek the things which are above. seek म्हणजे काय, शोध घे. काय कर, शोध घे. म्हणजे as soon as तुम्ही तारणाप्रत येता, म्हणजे तारण झालेलं आहे, तुम्ही काय करता, नव्यानं सुरुवात होते. नव्यानं सुरुवात काय होते, मी हे बदलणार, मी हे बदलणार, मी हे बदलणार, हे बदलणार. हु इज डुईंग दिस? मी, मायसेल्फ, मॉडिफाईंग माय लाईफ. नाही, मॉडिफिकेशन नाहीये इथं की मी गोष्टी बदलते. आता माझ्या कोणत्या गोष्टी, माझं व्यसन, माझे वाईटपणा, माझा व्यभिचार, माझा जार कर्म, या गोष्टी मी बदलत आहे. मला बदलायचं नाहीये. मला काय, मला सीक करायचंय. मला सगळ्यात पहिला काय करायचंय, मला सीक करायचंय. मला जीवनाचा शोध घ्यायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती. माझं तारण झालेलं आहे आणि तारणानंतरची पहिली गोष्ट जर कोणती आहे, जे आत्म्याच्या प्रेरणेने जातात ते देहाच्या गोष्टींकडे अडकत नाहीत किंवा देहाकडे नाही पाहत. चिन्ह आहे तारण प्राप्त झालेल्या मनुष्याचं की तो देवाच्या गोष्टी शोधायला लागतो. तो वचनात जातो आणि मग देवाकडील ज्या गोष्टी आहेत, वरील गोष्टींचा शोध घ्यायला लागतो, पृथ्वीवरील गोष्टींकडे नाही जात. अभी हम प्रभु यीशु में आए हैं, हमको क्या मिलेगा, हमको ये मिलेगा, हमको वो मिलेगा, आमचं चांगलं होईल, आमचं अमुक होईल, आमचं अमुक होईल. लग्न होत नाही, लग्न होईल, पैसा मिळत नाही, पैसा मिळेल, अमुक होईल आणि आम्ही खूप श्रीमंत होऊ, आमचं खूप समाधान मिळेल. अरे इनफॅक्ट मला शांती पण मिळेल, मला समाधान पण मिळेल. अहो काहीच नाही. या जगामधल्या कोणत्याही गोष्टीकडे त्याचं लक्ष नाहीये. त्याचं लक्ष कुठं आहे, ख्रिस्त येशू, जो वरील गोष्टींकडे त्याचं लक्ष आहे. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग. मी मागच्या रविवारचा संदेश तुम्ही ऐकला, मी म्हटलं जे लोक आम्हाला शांती मिळेल म्हणूनही जर ख्रिस्ताकडे येतात, दे आर फॉल्स बिलीव्हर्स. नाही, तुम्ही कोणतीही अपेक्षा, तुमची अपेक्षा काय माहितीये का, आय एम डॅम सिनर, मी पातकी आहे, मला ख्रिस्ताची गरज आहे, मी स्वतःला वाचवू शकत नाही, मी इतका घाणेरडा आहे, मी भयंकर आहे, मला केवळ ख्रिस्त येशू हवा आहे. त्या लोभानं जर ख्रिस्ताकडे लोक येत आहेत, ते ख्रिस्ती नाही आहेत. जे संदेश तुम्ही ऐकत आहात, ज्या संदेशांकडे कान देत आहे, जे लोक तुम्हाला म्हणतात की बघा तुम्ही स्वतःला बदला, तुमची कर्म करा,
ते सगळे खोटे आहेत. कारण ख्रिस्त येशू हा पाप्याचं तारण करावयास आला. हे निर्वादित सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच सत्य नाहीये. आणि येशूची घोषणा करणारे पुष्कळ आहेत, पसरलेले आहेत. म्हणून थोडस पहा, पुन्हा एकदा बघा पहिलं वचन इंग्लिश मध्ये आपण बघूया. सीक, वाचूया आपण पुन्हा ते. If then you have been raised with Christ, seek the things that are above. बघितलं, सीक द थिंग्स म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश बघा. आणि जीवनाचा उद्देश इथं बघू नका बरं का. हो कसं होईल, काय होईल, चांगलं होईल का, वाईट होईल का, नाही. सीक द थिंग्स विच आर अबाव. आता इथंच नाही पॉल थांबत. सी याच इंग्लिश वर्स मध्ये, जे मराठीत कदाचित नाही पण इंग्लिश मध्ये फार सुंदर आहे. सीक द थिंग्स विच आर अबाव, देन व्हॉट इज इट इन सेकंड वर्स. Where Christ is seated at the right hand of God. आणि पुढं Set your mind. तुम्ही बघितलं लगेच सेकंड थिंग काय, सीक. देन सेकंड काय म्हणतं, सेट युअर माइंड्स. सीक देन सेट युअर माइंड्स. म्हणजे ऍज सून ऍज सीक म्हणतो तो कुठल्या गोष्टी, वरील गोष्टींकडे. आणि जेव्हा वरील गोष्टींकडे तुम्ही पाहता तेव्हा तिथं तुम्ही काय करा, सेट युअर माइंड्स. तुमचं मन तिथं लावा. काय म्हणत आहे, तुमचं मन, सेट युअर माइंड्स ओव्हर देअर. म्हणून मला कालचा आमचा दिवस, कालचं माझं डॉक्टरकडे जाणं, आज सकाळी असणारा क्वाईट टाईम, प्रभूचा असणारा हा संदेश, आणि तेव्हा मी आज ते फ्लायर टाकलं. इट ऑल सिंक्रोनाइज टुगेदर. की आमचं लक्ष, आमचा फोकस नेमका कुठं आहे. वेर वी हॅव सेट आवर माइंड्स इन दिस वर्ल्ड. जगातील गोष्टींकडे, जगातील वस्तूंकड, व्यक्तींकड. वेर इज युअर माइंड सेट ऑन. तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तुमचं तारण झालेलं आहे. थिंक अबाउट इट. विचार करा की मी सीक काय करत आहे. विचार करा माझं माइंड सेट कुठे आहे. लक्षात द्या, ख्रिस्ताशिवाय सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. मी तुम्हाला हे पण सांगेन की ख्रिस्त सर्वोत्तम, ख्रिस्त आपली आयडेंटिटी आहे. आणि त्याच्यावर जर आपण गोष्टींना, व्यक्तींना, नात्यांना व्हॅल्यू करत आहे, वी हॅव प्रॉब्लेम. वी हॅव स्टक समवेअर. मी करतो, मला करायला पाहिजे, मला अनेक गोष्टींचं सेट व्हायला पाहिजे. नाही, सेट युअर माइंड्स, सेट युअर माइंड्स. म्हणून दुसरं वचन म्हणतं, सेट युअर माइंड्स. वाच बरं इंग्लिशमध्ये. Set your minds on things that are above, not on things that are on earth. म्हणजे पृथ्वीवरील गोष्टींवर मन लावू नका. अनेकदा आपण मराठीमध्ये ते वाचतो आणि मराठीमध्ये वाचल्यानंतर आपण एकदम असं लाईटली घेतो. हां, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावायचं नाही, वरील गोष्टींकडे. दिस वर्स, हे जे शब्द आहेत ना, हे तुम्हाला एकदम फोकस्ड करतायत. आज आपण अनेकदा इंग्लिश शब्द वापरत असतो आणि मराठी शब्द आपसुकपणे ना बाजूला जातात. आणि कधी कधी आपल्याला इंग्लिश शब्द समजतात. म्हणून मी पर्टिक्युलरली ते लिहिलं की सीख. जीवनाचा उद्देश काय तर शोध. तुला ओळखायला पाहिजे जीवनाचा उद्देश काय. हो, समजलेला आहे. आणि मग तुझं माइंड जे आहे ते सेट कर. तुझं माइंड सेट कर. तुझं माइंड सेट नाहीये, सैरा वैरा पळतंय, वरील पृथ्वीवरील गोष्टींकडे वेळेला पळते, इकडं तिकडं तिकडं. मग काय, त्या येशूमध्ये मला कशा मिळतील याचा मी प्रयत्न करतो. अँड दॅट्स ॲब्सोल्युटली रॉंग. ते येशू ख्रिस्तामध्ये मला कसं मिळेल हा माझा प्रयत्न आहे. नाही, येशू ख्रिस्त जे तुला काही देत आहे, तुझ्या पातकांची क्षमा देत आहे. येशू ख्रिस्त तुला काय करत आहे तर नव्यानं जीवन देत आहे. तुझ्या पावित्र्यामध्ये कसं चालावं हे तो तुला शिकवत आहे. आणि त्यामुळे वर्स 2 जे आहे ते तुम्हाला म्हणतं, सेट युअर माइंड्स. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, तर वरील गोष्टींकडे आपलं मन लावा. सेट युअर माइंड्स. जो वर आहे तेथील गोष्टींकडे मन लावा. कधी कधी आपला मोबाईल जो असतो आणि त्याचं GPS, समजा GPS आणि GPSचं सेटिंग आहे, जर समजा ते इंडियाचं नाही आहे आणि आपलं बाहेर देशाचं सेटिंग आहे आणि आपण तसं तिकडं आलो आणि त्या सेटिंगनं आपण इथं गोष्टी शोधायला लागलो, आपल्याला नाही मिळू शकणार.
अजिबात मिळू नाही शकणार. ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेताय त्या तुम्हाला मिळतात, जीपीएस कनेक्शनच रॉंग आहे. ख्रिस्ती जीवनाचं जीपीएस तुम्हाला समजायला पाहिजे. तुमचं तारण झालं, हो आमचं तारण झालेलं आहे, अरे किती चांगली गोष्ट आहे. दंड आज्ञा नाही, हो दंड आज्ञा नाहीये, देन चेक युअरसेल्फ की तुमचं जीपीएस सेट आहे का वरील गोष्टींवर. जर नाहीये देन यू हॅव प्रॉब्लेम. चाचपडून बघा आपल्या आयुष्यामध्ये, कारण गोष्टी कठीण आहेत, कधी तुम्हाला समजत नाही आहेत त्या. यू आर गेटिंग डिस्टर्ब डे बाय डे. तर तसं नसायला पाहिजे. वर्स 3 बघूया आपण, कोणीतरी वाचा. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुम्ही पाहिलं, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये देवाबरोबर गुप्त ठेवलंय. म्हणजे ॲज सून ॲज वी आर सेट, म्हणजे तुम्ही मृत आहात. कशासाठी मृत आहात? अरे या देहाच्या जीवनासाठी. यू आर डेड. 4थं वचन बघा बरं, इट क्लॅरिफाईज दिस. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट आता ना केले इथं महत्वाचं आहे, मी तुम्हाला ना एक मजेशीर गोष्ट सांगतो. तुम्ही लपंडाव कधी गेम खेळला? लपंडाव लहानपणी लपंडाव गेम खेळला? काय असायचं लपंडाव? सांगा बरं मला. लपंडाव गेम काय असायचा? लपायचं. जे मिलिनियन्स आहेत त्याच्या वर आहेत त्यांनाही माहित आहे, जेन्झीजला माहित नाही. माहित आहे? लपाछपी. लपाछपी, हा लपाछपी, हा लपाछुपी. आम्ही लोक लपंडाव म्हणायचो. लपंडाव जो आमचा गेम असायचा तो आम्ही लपंडाव खेळायचो. जाऊन काय करायचं, आम्ही लपायचं आणि एक जण काय आहे तो काय करायचा, शोधायचा. त्याला चोर पोलीस पण म्हणतात, बरोबर आहे? लपाछुपी, लपंडाव, चोर पोलीस, हाईड अँड सीक इंग्लिशमध्ये, हाईड अँड सीक. ओके, तर हे तुम्ही गेम खेळलेला आहात. ओके, आता जर समजा तुम्ही जाऊन लपता. ओके, आता समजा मी लपायचं आहे मला आणि तुम्ही मला शोधता, तर मी काय करतो, लपतो. आता ह्याच्या खाली जर मी लपलो तर तुम्हाला काय दिसेल बरं तिकडून? काय, हा टेबल दिसेल, बरोबर आहे? लपणं काय असते, कशाच्या मागं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, असं लपायचं आहे. लपल्यावर काय होतं की ज्याच्या मागं तुम्ही लपलेला आहात तो प्रदर्शित होतो, ते दिसतं. विशेष करून आमच्या टाइमला आम्ही काय करतो, जास्तीत जास्त लोक झाडांच्या मागं जाऊन लपायचे. झाडं जे असतात त्याच्या मागं, गार्डन असायचं, गार्डनमध्ये आम्ही खेळायचो, झाडाच्या मागं जाऊन लपायचं. काही काही अतिशहाण आहे ते झाडाच्या वर जाऊन लपायचं, पण ते खालून दिसायचं. त्यांना असं वाटायचं की शोधणारा खाली शोध, पण काही झाडावर जाऊन लपायचं. मग काय म्हणायचं लपंडाव, ते सापडल्यानंतर काय नाव घ्यायचे ना, मी विसरलो नाव घ्यायचं ना, धप्पा. जो आउट करेल तो धप्पा करायचा ना, स्टॉप बोलायचे किंवा नाव घ्यायचे, असं काहीतरी करायचं. मग तो पटकन म्हणा तू सापडलेला आहे. पण जो लपलेला आहे तो असं काही ठिकाण बघायचा ज्या ठिकाणी तो दिसायला नाही पाहिजे, ज्या ठिकाणी तो दिसायला नाही पाहिजे. तुम्हाला मी एक ना सिक्रेट सांगतो ख्रिस्ती जीवनाचं. ज्या वेळेस तुम्ही तुमचं लक्ष, ओके, तुम्ही ज्यावेळेस सीक करता, शोधता, ख्रिस्ती जीवनाची ज्यावेळेस सुरुवात होते, तुमचं सगळ्यात पहिला असतं शोधायला लागतं. काय शोधायला लागतं? वरील गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही वरील गोष्टी शोधता, तुम्ही सापडल्यानंतर तिथं तुम्ही सेट करता स्वतः, आणि सेट करता त्याच्यानंतर तुमचं हे जे जीवन आहे जे गुप्त आहे ते काय करता, जपत नाही तुम्ही ते, बरं का. आता मला जपून वागलं पाहिजे, आता मला जपून राहिलं पाहिजे, आता मला जपून बोललं पाहिजे, कारण मी ख्रिस्ताचं आहे. मी कसं आहे, मी ख्रिस्ताचं आहे. मग आता तू ख्रिश्चन झालास का नाही, तू ख्रिस्ती आहेस का नाही, मग तू कसं असायला पाहिजे, जपून बोल, शिवीगाळ करू नको, चांगलं राहा, आणि बघा तुम्ही ख्रिस्ती झालेला आहात, आता अमुक करायचं नाही, बरोबर आहे? ही शिकवण येते. इन्स्टेड ऑफ दॅट मी तुम्हाला सांगू, ख्रिस्ती जीवन काय, जपणं नाही, लपणं आहे. कुणा मागं माहिती आहे? ख्रिस्ता मागं. जपणं नाहीये, लपणं आहे. तुम्हाला लपायचं आहे कुणा मागं? म्हणजे ख्रिस्ता मागं. जेव्हा तुम्ही सेट करता तुम्ही त्याच्या मागं लपता, आणि कोण प्रदर्शित होतं माहिती आहे? ख्रिस्त. And that's Christian life. तुम्ही स्वतःला मॉडिफाय करू नाही शकत. स्टॉप बिहेविंग दॅट. स्वतःला चांगलं प्रदर्शित करण्याचा प्रयत्न थांबवा. यू आर नॉट दॅट.
मंडळी आहे. मी किती चांगला आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे मी. आम्ही किती चांगलं वागत आहे त्याचा प्रयत्न करत आहे. असं वागण्याचा प्रयत्न करू नका. ख्रिस्ताच्या मागे जाऊन लपा. कारण का बरं? अहो, आपल्याला दंड आता नाही, दोष आता नाही, शिक्षा नाही. जर हे सगळं नाही आहे तर आपला जुना जो स्वभाव आहे त्यांची तडजोड करू नका. जस्ट लीव एव्हरीथिंग आणि जाऊन लपा. ख्रिस्ताच्या माग जाऊन लपा. आणि तेच तिसरं आणि चौथं वचन आपल्याला सांगतं की लप, जाऊन लप. का बरं? चौथ्या वचनात दिलेलं आहे आपले जीवन जो ख्रिस्त. आपलं जीवन कोण होतं मग? अहो, तो ख्रिस्त आहे. ही इज आवर लाईफ. दुसरं कोण नाही होत. कारण तू तारलेला आहेस. पवित्रीकरणाच्या जीवनाचं हे गहन सत्य आहे. तुझं तारण झालेलं आहे. तू आता लपलेला आहेस. आणि जेव्हा तुझं तारण झालेलं आहे, तू लपलेला आहेस. आपलं जीवन जो ख्रिस्त, कारण तोच आता लपल्यानंतर आपल्या पुढे आहे. ज्यावेळेस तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल. तुम्ही स्वतःला ना शार्पन करत बसला. हे करायचं नाही, ते करायचं नाही, अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं. मग आम्ही लॉज आणले, स्वतःला नियम आणले, आणि त्या नियमांमध्ये आम्ही कसं बसावं हा आम्ही प्रयत्न करू लागलो. आणि आपण पाहिलं संत पॉल दुसऱ्या अध्यायामध्ये नियमांसंदर्भात काय म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं काही लोकांनी विधींना महत्व दिलं आणि विधी करत बसले. ते त्यांना एनकरेज केलं त्यांनी, त्याला विधींकड, त्याला नियमांकड, आणि तुम्हाला हे करायला पाहिजे, तुम्हाला ते करायला पाहिजे. आणि पॉल म्हणत काय चालू आहे हे? तुमचं लक्ष कुठं आहे? बघा शरीराकडे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष लावून राहिलेलं आहात तुम्ही? तुमचं माइंड कुठं सेट आहे? अहो, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. तो म्हणतो प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे कसे करानो. आता तुम्ही काय करायला लागलं? आणि सगळं येशू ख्रिस्तामध्ये चालू आहे का? सगळं येशू ख्रिस्तामध्ये चालू आहे. तुम्हाला वचनांचं फोड करता येत नाहीये. तुम्हाला डिस्क्रिमिनेट करता येत नाहीये. वचनं कशी आहेत, कोण काय सांगत आहे, सगळं ऐकायला बरं वाटत आहे मला कानाला की हे येशू संदर्भातच आहे, येशू संदर्भातच शिक्षण देत आहे. मी आपल्या मंडळीतील ना काही लोकांना विचारलं काही 6-7 महिन्यापूर्वी की तुम्हाला वचन समजत आहे का, कळत आहे का? तर मला सरप्राइझिंगली असं बोलण्यात आलं की नाही, आमच्या गावाला पण असंच वचन असतं. सरप्राइझिंगली होतं ते. आम्ही हेच ऐकलं पहिल्यापासून, असंच आहे. लिटरली डू यू थिंक दॅट? वचनाला तुम्ही फोड नाही करू शकत आहे? तुम्हाला समजत नाहीये, तुम्हाला कळत नाहीये व्हॉट यू आर एक्झॅक्टली. तुम्हाला समजत आहे वचन काय सांगत आहे? जर नाही तर प्रॉब्लेम आहे आपला. आपल्याला फार गंभीर व्हायला पाहिजे या संदर्भात. आपण पहिल्यापासून आहोत आणि आपण आम्ही ख्रिस्ती, आम्ही ख्रिस्ती, आम्ही ख्रिस्ती, त्या कदाचित एकंदरीत त्या माहोलमध्ये आपण आहोत. आपल्याला मालूम आहे भाई, आम्ही चर्चला जातो, आमचं सगळं चांगलं आहे, आम्ही करत आहे, आमचं बायबल स्टडी आहे. लिटरली बायबल आपल्याला सांगत आहे यू नीड टू थिंक. विचार करायला पाहिजे आपण. कारण पवित्र शास्त्र आपल्याला तुमचं जीवन बदलावं कसं हे शिकवत नाहीये, तुम्ही मरावं कसं हे शिकवत आहे. तुमची आयडेंटिटी काय होती ते सांगतंय. तुम्ही आयडेंटिटी कशी बनवा हे सांगत नाही. आणि त्यामुळं घोळ काय होत आहे की आपल्याला वाटत आहे वाव हाऊ वंडरफुल इज अ वर्ड. हा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच मला शिकवण्यात येतं पुलपीटवरून. पण मला पुलपीटवरून हेच सांगण्यात येत आहे येशूच्या नावामध्ये मी तो बेस्ट वर्स. किती चांगलं शिकवण्यात येत आहे मला, किती चांगलं सांगण्यात येत आहे मला. कारण का मला बोलण्यात येत आहे की तू तुझं जीवन बदलू शकतोस येशू ख्रिस्तामध्ये. बदल. इन्स्टेड मला मराला नाही सांगत आहे ख्रिस्तामध्ये.
आवडा लागलंय. असं नाहीये. आपल्याला फार गंभीर असायला पाहिजे. ख्रिस्ती जीवन तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये लपायला सांगतंय आणि ख्रिस्ताला गौरवाला सांगतंय. तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही, ख्रिस्त बदलतो. आणि त्यामुळे तुमचं तारण झालं, तुम्ही सीक करायला चालू करता. कुठल्या गोष्टी? वरील गोष्टी. तुमचं माइंड सेट होतं. कुठं होतं? वरील गोष्टींकडे. देहाच्या गोष्टींकडे नाही. स्वतःकडे पण नाही होत. स्वतःकडे पण नाही होत. देहाकडे नाही, वरील गोष्टींकडे. पृथ्वीवरील नाही, वरील गोष्टींकडे होतं. आणि सी व्हॉट इट सेज. पुढचं वचन वाचा. 5वं वचन पुन्हा एकदा. म्हणजे पृथ्वीवरील तुमचे अवयव. आता ही पापाची नाव आहेत. म्हणजे ॲज सून ॲज इट स्टार्ट तो म्हणतो पापाला जीवे मारा. तुम्हाला समजत आहे? आता तुम्हाला कळेल बघा. मी जे तुम्हाला म्हणतो ना, मॉडिफिकेशन जे आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही मॉडिफिकेशन म्हणता आणि मॉर्टिफिकेशन जे म्हणता, ह्याच्यामध्ये हा फरक आहे. मॉडिफिकेशन तुम्हाला काय म्हणतं? मॉडिफिकेशन म्हणतं की पहा, तू काय करतायस माहिती आहे का? व्यभिचार करतायस, बाळा बदल. व्यभिचार करू नको बरं का. जारकर्म करताय, जारकर्म करू नको बरं का. मूर्तीपूजा करतायस, मूर्तीपूजा करू नको बरं का. तुम्हाला मॉडिफाय करायला सांगत आहे. तुम्हाला माहित आहे पॉल या ठिकाणी काय म्हणतो? पॉल म्हणतो जीवे मारा. काय म्हणत आहे तो? जीवे मारा. मॉडिफिकेशन त्याला म्हणतात. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मॉडिफिकेशन आणि मॉडिफिकेशन मध्ये फरक आहे. की मॉडिफिकेशन काय करतं? मॉडिफिकेशन मध्ये केलेट. काय म्हणतं ते डायरेक्ट म्हणतं मारून टाक. पवित्रतेमध्ये जीवन जर जगायचं आहे तर ते मेलं पाहिजे. जर ते मेलं नाही तर ते अजून तुझ्यामध्ये जिवंत आहे. And that's the difference in sanctification and modification. आज लोक पुलपिटवर येणारे संदेश तुम्हाला काय करत आहेत? तुम्हाला मॉडिफाय करायला उत्तेजन देत आहेत. बदला हो, नका करू हो, पहा तो वधस्तंभावर तुमच्यासाठी मेला हो. सगळे इमोशनल अत्याचार आहेत तुमच्यावर. तो भावनिक प्रभाव पाडत नाही बरं का तुमच्यावर. बिलकुल पाडून घेऊ नका. ख्रिस्त अजिबात भावनिक पाडत नाहीये प्रभाव, बिलकुल नाही. एकदम क्लिअर मेसेज आहे हा. आर यू बिलॉंग टू क्राइस्ट? यस. तुमचं सीख कुठं करता तुम्ही? आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलेले आहात. तुमचं माइंड कुठं सेट आहे? आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलेले आहात. हो, मग तुम्ही तुमच्या पापाला जीवे मारलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये ह्याचा मोड केलेला आहे, ह्याला मारून टाकलेला आहे. मॉडिफिकेशन जे आहे ते पापाचा मृत्यू घडवून आणतं. जुन्या स्वभावाला वधस्तंभावर खिळून टाकतं. खिळून टाकतं. आणि दॅट्स इम्पॉर्टंट. आणि ते आपण करत नाही. आर.सी. स्प्रोल फार सुंदर म्हणतात. त्यांचं जो सेंटेन्स आहे मी तुम्हाला तो वाचून दाखवतो. स्प्रोल असे म्हणतात, मॉडिफिकेशन म्हणजे पापाशी शांततेचा करार करणं नव्हे. आर.सी. हे फार सुंदर पोर्ट्रे करतात, बोलतात. ते असं म्हणतात, मॉडिफिकेशन म्हणजे पापाशी शांततेचा करार करणं नाही, तर पापाविरुद्ध दररोज युद्ध करणं आहे. ओ, मी तह करतो तुझ्या बरोबर पापा. सेट करूया आपण. तू आलास की मी इकडे बाजूला होतो, तू तिकडून तसं बाजूला हो. तह करूया आपण बरं का. हे हा आपला तह झाला. तह म्हणजे माहिती ना, पांढरा झेंडा दाखवायचा. भाई तू आया, मैं हा सरेंडर हो रहा. मी सरेंडर झालेलो आहे. नाही, युद्ध करणं आहे दररोज. म्हणून आरसी त्या ठिकाणी म्हणतात शांततेचा करार करत बसू नका. नहीं, हमारा रिलेशन इधर तक ही रहेगा भैया, क्योंकि मैं प्रभु का है, मी प्रभूचा आहे, मात्र शांततेत राहू. नाही, डायरेक्ट मोड. जगाबरोबर नाही, देहाबरोबर नाही, कारण तुम्ही आत्म्याचे आहात. डायरेक्ट नाही. That kind of radical thinking we should have.
मॉर्टिफिकेशन जे आहे ते पापाला झाकत नाही, अजिबात नाही. तर काय करतं, पापाला मारायला तुम्हाला सामर्थ्य देतं. तुम्हाला असं बनवत बसत नाही, हा मॉडिफाय कर, तू मॉडिफाय कर. मॉर्टिफिकेशन म्हणतात नाही, झाकू नकोस त्याला मारून टाक, किल इट. ख्रिस्ती जीवनामध्ये हे शिक्षण मिळत नाहीये. ख्रिस्ती जीवनामध्ये हे सांगण्यात येत नाही आपल्याला. ख्रिस्ती जीवनामध्ये ह्याला कसं ग्रूम करावं सांगण्यात येतं. मग तुम्ही एक काम करा, असं कधी तुम्हाला होईल ना त्यावेळेस तुम्ही जरा असं वागा, तसं वागा, आणि तशा रीतीने तुम्ही बाहेर येऊ शकता. एक काम करा, अशा वेळेस तुम्ही ना प्रार्थना करा. तह करायला सांगतोय आपण, किल इट. हे रॅडिकल ख्रिश्चन लाईफ आहे, विक्षिप्त ख्रिस्ती जीवन आहे आपलं. संत पॉल तुम्हाला आणि मला तिथं घेऊन चाललेलं आहे. तो म्हणतो तुझी आयडेंटिटी मला तुला दाखवून द्यायची, आणि दॅट्स ख्रिश्चन लाईफ. कसं जगावं यापेक्षा तू कसा होता असे तुला कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुला हे समजणार नाही तू कसा होतास, तू जगायचं कसं हे विसरूनच जा. आणि त्यामुळे कसा होतास हे जर तुला कळालं, तुला समजेल की मला काय आता शोधायचं, मला कुठं माझं मन लावायचंय, आणि मग मी त्या ठिकाणी क्लिअर असेल. आणि तो मेसेज आहे आजचा, लक्षात घ्या. आज प्रभुवाचा संदेश आपल्याला तो पुन्हा एकदा आहे की विचार करा. कारण झाले, विचार करा. आणि तो विचार फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा. तुमच्या अवयवांमध्ये काय आहे, अवयव म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही तुमचे अवयव वेगळे करू नाही शकत, ते तुमचे अवयव आहेत. हे समजून घ्या. तुम्ही ह्यांना जिवे मारण्याशिवाय पर्याय नाहीये तुमच्याकडे. तुम्ही असं म्हणूच नाही शकत की नाही मी हे करणार, त्याला तुम्ही जीव मारायला पाहिजे. दुसरा पर्याय नाहीये, लक्षात घ्या. You cannot sanctify your sin. Okay? Remember this. You cannot sanctify your sin. You have to kill it. तुम्ही पापाला पवित्र करू शकत नाही. ठीक आहे, काही केल्या तुम्ही पापाला पवित्र करू शकत नाही. हे तुमचे अवयव आहेत, तुम्ही त्यांना मारायला पाहिजे. You have to kill it. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. जर ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जायचं आहे, दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. आणि आज या शिकवणीला अनेक जण नाकारत आहेत, अनेक जण नाही म्हणतात. काही जण म्हणतात एक काम करा, सुधरा, म्हणजे गोष्टींना कमी करा. म्हणजे पूर्वी मी 90 घेत होतो, आता 60 घ्या. पूर्वी 3 पॅकेट पित होतो, आता 1 पॅकेट चालेल. आता घरचं काम चालू आहे ना, मला आठवलं म्हणून सांगत. तर तिथं सगळे लोक ती मुस्लिम आहेत काम करतात. तर त्यातला एक भाऊ जो त्या कार्पेंटरचं काम करतो, त्यासाठी बहुतांश वेळेस बोलत असतो. तर ते लोक खूप जास्त रिस्पेक्ट करत आहेत, कारण त्यांना समजलेलं आहे की मी देवबाबाची सेवा करतो काय असेल. तर तो मला सांगत होता की भैया एक बात बोलूं, मैं पहले बहुत सिगरेट पीता था. अच्छा, तो मुझको ना लेकिन जो दारू पीते ना उनसे बहुत नफरत है, क्योंकि हमें हराम लिखा है. जो दारू पीते हैं उनसे मुझको बहुत नफरत है. अच्छा, फिर किससे प्यार है? तो मतलब कि नहीं प्यार वगैरह नहीं, लेकिन पहले सिगरेट पीता था क्योंकि ये काम बहुत कठिन है ना, इसके लिए भी सिगरेट पीता था. मतलब अच्छा, लेकिन अभी मैंने सिगरेट छोड़ दी है. मतलब अच्छा, फिर अभी मैं वो विमल खाता हूँ. अच्छा, तो विमल अभी खाता हूँ, मैंने सिगरेट छोड़ दी, नहीं कभी कभार पीता हूँ. पहले मैं 3 पैकेट पीता था, अभी 1 पीता हूँ. अभी 1 भी बंद किया है. हफ्ते 2 हफ्ते में कोई अगर फ्रेंड मिल जाता है तो उसके साथ पीता हूँ, लेकिन विमल रोज खाता हूँ. म्हणजे आपण ना त्या पापाला, मनुष्य काय करतो, कसं मी पवित्र करावं, कसं सुधारावं स्वतःहून स्वतः प्रयत्न करायला लागलाय. ख्रिस्ती जीवन पण काही वेगळं नाहीये. नो डाऊट ही इज आउटसाइडर, तो बाहेरचा आहे. देवानं कृपा केली तर तारण होईल. आय एम ट्राईंग टू गिव्ह हिम अ गॉस्पल. देवाची कृपा झाली तर तारण होऊ शकतं. बट द मेन थिंग इज ख्रिस्ती विश्वासामध्ये हेच चालू आहे. तुम्हाला
ओळ आहे बरं का. एखाद्या जगाच्या व्यसनातून बाहेर काढून त्यांना धार्मिकतेच्या नावाखाली देहाचं व्यसन देणं, आणि हे सर्रास चालू आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दैहिकतेची वासना कशी त्यांना देता येईल, आणि लोक तिकडे वेळ झालेले आहेत. तेव्हा आम्ही ना पूर्वी हे करत होतो, मग आता काय करतो, आता मी सुधारलेलो आहे, आता सुधारणुकीमध्ये मी जीवन जगत आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो बरं का. म्हणजे हे मोठ्या प्रमाणात आहे, पण छोट्या प्रमाणात अनेक गोष्टी घडत आहेत. पूर्वी मी खूप मोठा चोर होतो बाहेर असताना. काय होतो, पूर्वी मी खूप मोठा चोर होतो. येशू ख्रिस्तानं मला तारलं. वाव, वंडरफुल. मग मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मंडळीत आलो. किती चांगलं आहे. मी संस्थेचा सेक्रेटरी झालो. वाव, किती चांगली गोष्ट आहे. आता काय करतो, आता मी सगळ्या संस्था सांभाळतो. का, कसं सांभाळत आहेस, मी आता दरोडेखोर झालो. म्हणजे पूर्वी मी फक्त छोट्या मोठ्या चोऱ्या करायचो, आता प्रॉपर्टीज विकायचे धंदे करतो. पण येशू ख्रिस्तामध्ये आहे बरं का नाही, सगळं ख्रिस्त येशू मध्ये चालू आहे. इन द नेम ऑफ स्पिरिच्युअलिटी. तिथून बाहेर आलो, पण मला माहित आहे वासना सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला एकच करायचं आहे, किल इट. दुसरा पर्याय नाहीये. मी तुम्हाला व्यभिचारा संदर्भात बाहेर किती व्यभिचार चालू आहे, मंडळीत चालू आहे ना. पूर्वी बाहेर काढायचो, आता मंडळीत करत आहे मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. एकच पर्याय आहे, आणि पॉल ती गोष्ट सांगत आहे की पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा. दुसरा पर्याय नाहीये, दुसरा पर्यायच नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतःला मॉडिफाय करताय की मॉडिफाय करताय, डिसाइड युअरसेल्फ की तुम्ही काय करताय. तुम्हाला मारण्याशिवाय पर्याय नाहीये, किल इट. आणि त्यामुळं आपण जेव्हा हे वाचतो, 5वं वचन वाचा प्लीज कुणीतरी. जारकर्म. ज्यावेळेस मी जारकर्माकडे पाहता, आपण पहिला 1 by 1 जाऊया. जारकर्माकडे पाहिल्या तुम्हाला काय दिसतं, तर शरीराचा गैरवापर. तर तुम्ही बघितलं, गुप्तपणे अनेक गोष्टी करणं आहे, मोबाईलवर आहे किंवा अन्य आपल्या नेत्रांनी आहे, विवाह अगोदर आहे, गुप्तपणे गोष्टी चालत. पर्याय नाहीये. नाही, आता ना मी नाही करत आहे, मी आता सुधारतो. सुधरू नका, मारून टाका. तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढा अजून तसंच राहाल. मारून टाका. जी गोष्ट तुम्हाला सीख देवाकडे करायला लावत नाही, किल इट. तुम्हाला आळशी बनवते, किल इट. सुधरू नका. नाहीतर नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प आहे माझा, करत बसू नका, किल इट. स्वतःहून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. मारण्याशिवाय पर्याय नाहीये. अवयव डेंजर आहेत. जारकर्म. पुढे काय दिलं बेटा, अमंगळपणा. अमंगळपणामध्ये अशुद्ध विचार. विचार कसे आहेत, अशुद्ध आहेत. आणि ते विचार ज्यावेळेस अशुद्ध आहे, ते विचार एवढे अशुद्ध आहेत की डोळ्यातून असं दिसतं. पूर्वी मी करत नव्हतो, बाहेर करायचो, आता मी नाही करत. पण अशुद्ध विचार, हाऊ कॅन यू स्टॉप दॅट, किल इट. ज्या वेळेस तुम्ही त्या जीवनामध्ये येतात, तुमचं सीख होतं, पर्यायच उरत नाही तुम्हाला दुसरा. कारण तुमचं लक्ष वरील गोष्टींकडे आहे. कारण तुम्ही देहानं नाही, आत्म्याने चालवलेले आहात. पुढे काय दिलंय, काम वासना, अनियंत्रित इच्छा. इच्छा कशात, नियंत्रणच नाही त्याच्यावर. It's sad to say this, but I'll tell you. मला हे बोलताना वाईट वाटतं, पण ना अनेक सोकॉल्ड देवाचे सेवक आहेत, दे कॅनॉट कंट्रोल देअर आय. ओके, ते नजरच त्यांची हे करून कंट्रोल पण करू नाही शकत. कारण ते म्हणत आहेत की आम्ही सुधारलेलो, बट दे आर नॉट. ते ज्यावेळेस बोलू लागतात, त्यांच्या नजरा स्त्रियांच्या छातीकड, स्त्रियांच्या मागच्या साईडला. खूप भयंकर आहे. आणि जर पुलपीटवरून येणाऱ्यांची अवस्था अशी जर आहे, तर यू कॅन इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इज फॉर द पीपल ऑफ चर्च.
चर्च पिकअप फार डिफिकल्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगू, कोणच ह्यातून सुटलेला नाहीये. हे अवयव आहेत, इट्स अ पार्ट. आदामापासून मिळालेले अवयव आहेत ते. एकच पर्याय आहे, मारून टाका त्यांना. पर्याय नाहीये दुसरा. मी आजपासून सुधारलेलो आहे, मारून टाका. आणि म्हणून लक्ष देहाकडे नका लावू, तुमचं मन वरील गोष्टींकडे लावा, ख्रिस्ताकडे लावा. म्हणजे तुम्ही देहाला संतुष्ट करणार नाही, तुम्ही देवाला संतुष्ट करणार आहे. आणि हे उरणारच नाही, हे उरणारच नाही. 85 years 70 years सो कॉल्ड देवाचे सेवक अशा घाणेरड्या पातकामध्ये पडलेले आहेत. का बरं? कारणच हे आहे, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला, आम्ही मारण्याचा प्रयत्न नाही करत आहे. Kill it. पर्याय नाही आहे दुसरा. आणि पॉल ते सांगत आहे आपल्याला, अनियंत्रित इच्छा आहेत त्या, पर्याय नाही, मारणं आवश्यक आहे. पुढचं काय? कुवासना. आणि कुवासना जी आहे ती भूक आहे बरं का, चुकीच्या गोष्टी करण्याची, वाईट गोष्टी करण्याची भूक आहे. आणि जी आंतरिक आहे ती आपल्याला आकर्षितच करते वाईट कसं करावं. मी तुम्हाला परत सांगेन की येणारे अनेक संदेश, आलेले अनेक संदेश, सो कॉल्ड सेवक आपल्याला ना सुधारण्यासाठी बोलत आहेत. तुम्ही सुधरू शकत नाही स्वतःहून. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी नाहीये. कारण अवयव आहेत ते. येशू ख्रिस्ताची शिकवण लक्षात घ्या. तो काय म्हणत होता? तुझा डावा डोळा, तुझा हात, तुम्हाला आठवत आहे ते? पर्याय नाहीये दुसरा. हे एवढं डेंजर आहे, काढून टाक, मारून टाक. ख्रिस्त येशू तेच सांगत आहे, पर्याय नाहीये दुसरा. तुम्ही स्वतःहून स्वतःला सुधरू शकत नाही. त्याला आपल्याला ख्रिस्त हवाय. आणि मग शास्त्र पुढे असं म्हणतं, मूर्तीपूजा म्हणजे लोभ, देवापेक्षा इतर गोष्टींना मोठं करणं. आणि पुढे कंसात काय लिहिलंय बघा बरं, याला काय म्हणावे? याला मूर्तीपूजा म्हणावे. ज्यावेळेस तुम्ही ह्याकडे येता ना, देवापेक्षा अन्य गोष्टींना मोठं करणं किंवा प्रत्येक पाप, तुम्हाला मी सांगू अखेरीस काय असतं? मूर्तीपूजा. देवापेक्षा तुम्हाला त्या इतर गोष्टींकडे, हे सर्व मूर्तीपूजा आहे, जे देवापेक्षा इतर गोष्टींकडे तुम्हाला आकर्षित करत आहे. आणि हे चालू आहे का? हे ऍब्सोल्युटली चालू आहे. 6वं वचन काय म्हणतं बघा. मग काय होतं यामुळं? पहा बरं, तुम्ही पाहिलं यामुळं काय होतं? आज्ञाभंजक लोक जे आहे त्यांच्यावर काय होतं? देवा. आणि हा गंभीर इशारा आहे, ही गंभीर बाब आहे. लक्षात घ्या, आपण पहिलं 8वां अध्याय पहिलं वचन रोमकराचं वाचलं आणि आपण त्यामध्ये काय पाहिलं? जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाही. आणि पुन्हा सांगतो बरं का, जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत तेच, सर्व नाही. म्हणून आजचं फ्लायर पण प्रत्येकानं स्वतःलाच लावून घ्यावं असं नाहीये. काही लोकांनी आमेन 100% वगैरे असे मला मेसेजेस टाकलेत अनेकांनी. 100% आमेन, प्रेज द लॉर्ड. सर्वांसाठी नाहीये. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत तेच, नॉट एव्हरीवन. आणि हे फार गंभीर आहे. सगळंच नाही, केवळ जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत तेच. आणि जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, लक्षात घ्या, त्यांच्यावर दंडाज्ञा नाही. पण हे आवश्यक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देव पापासंदर्भात फार गंभीर आहे. ओके, देव पापासंदर्भात इतका गंभीर आहे, इतका गंभीर आहे की त्यानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला वधस्तंभावर खिळलं. म्हणून तुम्ही या पातकाला, या पातकी अवयवांना हलक्यात घेऊ शकत नाही. जर तो आपल्या पुत्राला
वधस्तंभावर खिळतो त्या पापासाठी, तुम्ही विचार करा की किती भयान त्याचा कोप त्या पातक्यांवर असणार आहे. म्हणून जर काही गोष्टी संदर्भात गंभीर होणं गरजेचं आहे, तर आपल्या जीवनाकडे अवलोकन करा. जीवनाकडे अवलोकन करून पहा की माझ्या जीवनामध्ये माझं लक्ष कुठे आहे. चेक करा. वरील गोष्टींकडे आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडे आहे, मी नेमका कुठे आहे, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत, मी काय चेक करत आहे, मी स्वतःहून स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे, मी मूर्ख आहे, मला लपायचं आहे, पुन्हा माझं लपायचं. मी स्वतःहून स्वतःला जपू शकत नाही. कारण का, माझ्या अवयवांमध्ये जे वसलंय ते मला कधी लपू देणार नाही. मला काय करायचंय, मला मारायचंय त्यांना, पर्याय नाही दुसरा. येशू ख्रिस्त म्हणतो तुझा डावा डोळा पाप करायला प्रवृत्त करतो, तू काय कर, त्याला संगोपन कर, त्याचं ड्रेसिंग कर. नाही, उपटून काढ. तुझा हात उपटून काढ. का बरं? कारण एवढा गंभीर आहे प्रभू. आणि म्हणून वचन म्हणतं की काय होईल, देवाचा कोप आहे या गोष्टींवर. कोण वाचू शकेल यात? मला तुम्हाला या संदर्भात गंभीर करायचं आणि हे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःहून स्वतःला सुधारवायला जाऊ नका. तुम्ही नाही सुधरू शकत. देयर इज ओन्ली क्राइस्ट. आणि म्हणून ख्रिस्त येशू आलेला आहे. आणि जर ख्रिस्त येशू आलेला आहे, दुसरा पर्याय नाहीये. लक्षात घ्या प्रियानो. कृपा ज्याला आपण म्हणतो, लायकी नसता केलेली दया. कृपा जी आहे ती पापाला झाकत नाही बरं का. तर कृपा काय करते माहिती आहे? कृपा पापाला मारायला सामर्थ्य देते. आणि हे आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये कृपा झालेली आहे तर ती तुम्हाला मारायला सामर्थ्य देईल. प्रियानो, आपण ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहोत. आपल्यावर आता दंड आज्ञा नाही. पण ही गोष्ट आपण समजणं आवश्यक आहे की तुमचं जीवनाचं पाचारण पवित्रीकरण होण्याकरिता आहे. आणि तो तुमचा फोकस आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. जर तो फोकस आहे तर वर लिहिलेल्या ह्या गोष्टी त्या तुमच्यासाठी आहेत. त्या काय आहेत की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाही, कारण त्यांनी वरील गोष्टींकडे आपलं लक्ष लावलेलं आहे. सीक, सेट युअर माइंड्स, मॉडिफिकेशन और मॉडिफिकेशन. चेक युअर लाईफ. तुमच्या जीवनाकडं पहा, चेक करा. कारण हा संदेश पवित्रीकरणासंदर्भात तुमच्यासाठी आहे, तुमच्या जीवनासाठी आहे. आणि जर तुम्ही अवयवांना जीवे मारलेला आहे तर लक्षात घ्या, तुमचं लक्ष वरील गोष्टींकडे आहे, देहाच्या गोष्टी. प्रार्थना करूया. तेव्हा आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो या संधीबद्दल. तुझे उपकार सुद्धा करतो. आज अतिशय स्पष्टपणे देवा तू आम्हाला सांगितलंस की पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा. आपलं लक्ष वर लावा, वरील गोष्टींकडे, देहाच्या गोष्टींकडे नाही. वरील गोष्टींकडे मन लावा. देवा आम्हावर दया कर. आम्हाला पुन्हा एकदा ही जाणीव करून दिलीस की तू पातका संदर्भात किती गंभीर आहेस. कारण आज्ञाभंजक लोकांवर तुझा क्रोध आहे. आज पुन्हा एकदा देवापा हे वचन आम्हाला कळालं. देवाचा कोप त्या लोकांवर आहे. प्रभू, आम्ही स्वतःहून स्वतःला सुधारू शकत नाही. कारण प्रभू या अवयवांनी आम्हाला जकडलेला आहे. आम्ही एकच गोष्ट करू शकतो, आम्ही जपू नाही शकत, आम्ही लपू शकतो. आम्हाला सहायता कर, मदत कर, आमच्यावर दया कर. आम्ही स्वतःला चाच पडून पाहावं आमच्या जीवनामध्ये. आणि प्रभू या पातका संदर्भात गंभीर व्हावं. आम्हाला सहायता कर. आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे. आम्ही किती जगणार आहे आम्हाला ठाऊक नाही देवा. पण आम्हाला जेवढं आयुष्य तू दिलेलं आहेस, या आयुष्यामध्ये आम्ही देवा जर कोणती गोष्ट करावी तर तुला संतोष देणं, तुला आनंद देणं, आमचं लक्ष वरील गोष्टींकडे लावणं, याच्या बाहेर कधीच नसतं. आम्हावर दया कर.
आम्ही सर्वजण प्रभू, मी स्वतः आणि तू ही दिलेली मंडळी यांना घेऊन प्रभू तुझ्या चरणाजवळ येतो. विनंती करतो प्रभू की प्रत्येकाला तुझी कृपा कर. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. केलेली प्रार्थना तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्यानं मंडळीसाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला. प्रभू, तू त्याला वधस्तंभावर ठेचलंस आमच्यासाठी, आणि त्यांना आपल्या शरीरानं, त्यांना आपल्या रक्तानं ही मंडळी विकत घेतली. त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना केली, म्हणून देवा आमेन.